भले छीन लो मुझसे मेरी जवानी, मगर मुझको लौटा दो बचपन का सावन। ओ कागज की कश्ती, ओ बारिश का पानी, ओ कागज की कश्ती, ओ बारिश का पानी। मी या शाळेमध्ये 65 मध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्यावेळची जुनी यशस्वी 69ला आम्ही पास झालो। या शाळेमध्ये जे मला शिक्षक भेटले ते कोंडवेकर सर असू दे, रांगणेकर असू दे, कस्तुरबाई असू दे किंवा आमचे धोपेश्वरकर सर असू दे, वेगवेगळ्या सरांचं मला त्यावेळेला मार्गदर्शन मिळालं। इंग्लिशमध्ये महापुरी सर आम्हाला त्यावेळेला 8वीमध्ये शिकवत होते। ते मुद्दाम आम्हाला चांगलं इंग्लिश व्हावं असं त्यांची मनापासूनची इच्छा होती। ते जेव्हा माझ्यावर खूप त्यांचं प्रेम होतं, मी त्यांना राज कपूर म्हणून हाक मारायचो नेहमी। आणि त्याबरोबर आम्ही त्यावेळेला फार लहान होतो, पण तुम्हाला मुद्दाम असं का सांगतोय, ते जेव्हा मला परत 40 वर्षांना भेटायला आले, मग मी माझं भाग्य समजतो। त्यांचा पुतणा या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये आहे, म्हणजे कॉलेजमध्ये वगैरे। त्यांनी सांगितलं बोर्ड 40 वर्ष माझ्या दुकानच्या बाहेर आले, त्यानंतर मी त्यांना राज कपूर म्हणून हाक मारली। त्यांना एवढा आनंद झाला की माझ्या विद्यार्थ्याने मला ओळखलं। माझ्यावरती वेगवेगळे सरांचे चांगले संस्कार झाले, त्यामुळे मी सामाजिक क्षेत्रामध्ये उतरू शकलो। या शाळेने चांगले विद्यार्थी दिले। सांगण्याचं म्हणजे आम्ही सी वर्गात होतो। सी वर्गामध्ये म्हणजे सर्वसामान्य असं म्हणायचं, पण सी वर्गाने चांगले विद्यार्थी घडवले, जीवन घडवलं। या शाळेचे माजी प्राचार्य अल्ताफ खान हे आमच्या वर्गात होते, माझे क्लासमेट होते। त्यांचा मी आदर्श एवढ्यासाठी घेतो, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती एका ड्रेसवरती त्यांना आपलं शिक्षण पूर्ण केले। या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून ते रिटायर झाले। आणि मला सांगायला आवर्जून वाटतं की त्यावेळेला व्हॉट्सअप, मोबाईल, लँडलाईन असं करणं होतं, तरी आम्ही 4 वर्षापूर्वी सगळे विद्यार्थी एकत्र आलो। हे सांगण्यास मला फार अभिमान वाटतो। बालपण अवर्णनीय आणि स्वर्गीय असतं, म्हणून तर दिग्गज गझलकारांनाही त्याचं आकर्षण टाळता येत नाही। बालपणापुढे पैसा आणि प्रसिद्धी फिकी पडते। माझं बालपण मला अजून आठवतं। त्यामध्ये सापळे सरांनी मला, ज्यावेळी मी शाळेमध्ये जात असताना मी एकदा आमच्या माठेवाड्यामध्ये मी कुर्ले धरायला गेलो होतो 5वी 6वी मध्ये वर्गामध्ये असताना। आणि त्यावेळी मला सापळे सरांनी तिथे मला बघितलं आणि दुसऱ्या दिवशी मला त्यांनी सांगितलं की चला तू मसूरकर, तू आता ओळामध्ये गेलाय, तू जा आणि कुर्ले, मला शाळेतनं बाहेर काढलं आणि मला सांगितलं तू जाऊन कुर्ले धरून घेऊन ये। आणि ते बॅग मला खाली करून दिली आणि त्या बॅगेमध्ये कुर्ले की नाही तू धरून घेऊन ये अशा पद्धतीने मला सांगितलं। मी एकदम भयभीत झालो आणि त्यावेळी परत त्या होळामध्ये परत उतरायचं नाही अशा प्रकारे मी हे केलं। परत मला तिथून त्या वर्गातनं बाहेर काढलं आणि आम्ही वर्गामध्ये असताना मी तशा पद्धतीने बाहेर राहिलो। माझे वर्गातले मित्र मंडळी माझी सर्व पुस्तकं लिहून द्यायचे, माझा अभ्यास तेच लिहून द्यायचे आणि मी गृहपाठ त्यांना वर्गातल्या लोकांना, आमच्या शिक्षकांना दाखवत होतो। पण माझं त्यांच्यानी माझ्या वर्गातल्या बॅचने माझं भरपूर नुकसान केलं, कारण मला सुद्धा कुठेतरी कलेक्टर व्हायचं होतं, मला कुठेतरी डॉक्टर व्हायचं होतं, मला कुठेतरी अशा मोठ्या पदावरती व्हायचं होतं। पण मला सुदैवाने आज माझ्या धंद्यामध्ये मी सोन्याच्या व्यवसायामध्ये निर्माण झालो। मी त्याच्यामध्ये एक नाव कमवलं आहे, वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला मिळालं। शाळकरी वयातील खाऊचा डबा हा आमचा वीक पॉइंट असायचा। एकमेकाच्या डब्यातील खाण्यामधील मजा काही औरच असायची। आता शाळांमध्ये पोषण आहाराच्या माध्यमातून माध्यान्ह भोजन आले, खरे तर त्यातून जातीपातीच्या भिंती गळाल्या, सगळे एका पंक्तीत आले। एकदा शाळेचीच एक गोष्ट आहे। एकदा शाळेतून आम्ही दुपारच्या जेवणासाठी गेलो होतो। जेवण करून थोडा लेट झाला, काहीतरी त्यावेळी 2 सव्वा 2ची दुपारची बेल होते, शाळा परत भरायची। तर 2:15चे आम्ही काहीतरी 2:30 वाजले होते। आम्ही आरामात येत होतो, काहीतरी 5वी 6वीत असेल त्यावेळी, आठवत नाही एवढं। पण आलो त्यावेळी आमचे प्राध्यापक अल्ताफ सर होते। अल्ताफ सरांनी आम्हाला इथंच ग्राउंडमध्ये गाठलं, विचारलं का लेट का, आणि सर जेवून लेट झालो। त्यावेळी सरांनी बोललेले एक शब्द आठवत आहे आम्हाला, एक वाक्य आठवत आहे। सर आम्हाला एवढेच म्हटले होते, जेवण आणि भूक ह्या 2 गोष्टी जरा बाजूला ठेवा। ज्यावेळी शिकत असता त्यावेळी ह्या 2 गोष्टी जर तुम्ही बाजूला ठेवलात तर शिकण्याची भूक वाढेल। आणि हे गोष्ट त्यावेळी आम्हाला असं सरांचा खूप राग आला होता। सरांनी आम्हाला असं कसं टोकून बोललं वगैरे, असं बरंच काय काय वाटलं होतं।
पण त्याच्यानंतर ज्यावेळी MBBS करताना आम्हाला आमचा अभ्यास करताना रात्र जागताना ज्यावेळी आम्ही पूर्णपणे बुकेचा विचार सोडून गेला, त्यावेळी आम्हाला सरांचे शब्द आठवत होते की सरांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं होतं, जर पुढे जायचं असेल तर भुकेचा आणि पोटाचा विषय सध्या तरी सोडून द्या, अभ्यास करा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला भूक अजिबात लागणार नाही. आणि ते गोष्ट खरंच म्हणजे सांगण्यासारखी होती की सरांनी त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं, पण त्यावेळी आम्हाला पटलं नाही, पण पुढे अभ्यास करताना प्रत्येक क्षणाला ते गोष्ट आम्हाला जाणून गेली. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज माझ्याबद्दल घडतायत ह्याचा मेन पाया, मुख्य जो पाया रचलाय तर ह्याच शाळेमध्ये रचला गेलाय. कळसुलकर शाळेचे क्रीडांगण मुलांनी अक्षरशः गजबजून जाते. वेगवेगळे खेळ इथे मुले लिलया खेळतात. मी या शाळेचा माजी विद्यार्थी, 88-89 ची बॅच, त्या बॅचला 10वी मध्ये इथे शिकलो आणि 1 एप्रिल 1997 पासून जवळजवळ 19 वर्ष, हे 20 वर्ष चालू आहे, इथे कनिष्ठ लिपिक या पदावर काम करतो. काम करत असताना मला एक अभिमान वाटतो, कारण मी या शाळेचा माजी विद्यार्थी आणि या शाळेचे सेवा करण्याचं, एक ऋण फेडण्याचं मला एक सौभाग्य या दृष्टिकोनातून मिळालं. म्हणून मी अक्षरशः शतशः आभारी आहे. मी आदरणीय आमच्या त्यावेळच्या मुख्याध्यापिका माणगावकरबाई यांच्या काळामध्ये मी इथे घडलो. त्याचप्रमाणे माझ्याबरोबर त्यावेळी असलेले आम्हाला शिकवणारे आदरणीय साळकर सर, कामतबाई, त्याच्यानंतर फातर्फेकरबाई, देवधरबाई, गणितच्या आमच्या देवधरबाई, फातर्फेकरबाई, त्यानंतर जांभोटकरबाई, या सगळ्यांचं मला मार्गदर्शन लाभलं. आणि त्यावेळीच मला असं वाटलं होतं की कळसुलकर शाळेमध्येच मी कुठेतरी सर्व्हिसला आलो तर मला एक असं एक चांगलं अशा प्रकारचं एक ऋण फेडण्याचं, या शाळेचं, या मातेचं ऋण फेडावं असं मला एक वाटलं होतं. आणि त्याप्रमाणे मला या शाळेमध्ये त्यावेळेचे आदरणीय आमचे चेअरमन साहेब, पै साहेब आहेत, प्रियोळकर सर आहेत, चिटणीस सर आहेत, यांनी मला संधी दिली. त्यामुळे मी आज 20 वर्ष इथे शाळेमध्ये लिपिक या पदावर काम करतो. काम करत असताना मला एक आनंद तर वाटतोच, त्याचबरोबर या शाळेमध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी, म्हणजे भौतिक सुविधा असेल, कारण आता मी इथे लिपिक असल्यामुळे मला माहीत आहे की वेतनेतर अनुदान तसं फार कमी मिळतं, आणि त्या दृष्टिकोनातून शाळेला जी काही गरज आहे, भौतिक सुविधा आहेत, त्या करण्यासाठी संस्थेबरोबरच आम्ही सुद्धा त्यांना एक खालीचा वाटा म्हणून आम्ही सुद्धा काही मदत करावी, त्या हेतूने मी 2 वर्षापूर्वी आमची बॅच 25 वर्ष पूर्ण झाली म्हणून मी एकत्र आलो. हुशार आणि खोडकर मुले आपले अनुभव जेव्हा सर्वांशी शेअर करतात तेव्हा आपणही कळसुलकरमध्ये असायला हवं होतं असं प्रत्येकाला वाटल्या वाचून राहत नाही. शाळेतल्या आठवणी आणि गमती जमतीच्या खूप आहेत सांगण्याजोग्या, त्यातल्या काही निवडक मला नक्की सांगायला आवडेल. आमच्या शाळेमध्ये जनगण मन सुरुवातीला सकाळी व्हायचं आणि त्यानंतर वंदे मातरम संध्याकाळी. दरवेळी जनगण मनाला आम्हाला बेंचवर उभं राहायला लागायचं, आणि त्यानंतर समजा जर कोण जनगण झाल्यानंतर उशिरा आलं तर ह्या शाळेच्या परिसराला हातात बॅग घेऊन आणि पूर्ण फेऱ्या मारायला लागायच्या 5. त्या मला अजूनही आठवतात. बऱ्याच वेळा आम्ही त्या फेऱ्या अशा मारलेल्या आहेत. आमच्या बीच्या शिक्षिका होत्या नाईक मॅडम, ह्या त्या हँडल करायच्या दरवेळी. त्याचप्रमाणे अजून एक वर्गात गमती जमती घडायच्या, त्या म्हणजे शाळेमध्ये ज्यावेळी जनगण मन सुरुवात असायची आणि आम्ही उभे राहायचो त्यावेळी मागणं दप्तर आपणच मागचा विद्यार्थी लंपास करायचा, आणि ते दप्तर कधी कधी शाळेच्या खिडकीच्या बाहेर मिळायचं. म्हणजे ज्यावेळी वर्ग सुरू व्हायचा त्यावेळी दप्तर शोधायला खूप धावाधाव व्हायची आणि मग तो मुलगा खूप कॉन्सन्ट्रेट व्हायचा. ही त्यावेळीची खूप मोठी गंमत असायची. काही वेळात जर 2 सारखी दप्तर जर असतील तर ती अदलाबदल करून 2 विद्यार्थी घरी पण गेलेले आहेत. म्हणजे त्यांचं घरी जाऊन त्यांना कळायचं की अरे आज मी याचं दप्तर आणलं. अशाही काही गमती जमती घडायच्या. शाळेतले शिक्षिका ज्यांची मला खूप माफी मागायला लागेल, त्यामुळे आमच्या संस्कृतच्या पेठे मॅडम, त्यांना काही वेळा आत्ता म्हणायला गेलं तर आम्हाला खूप खेद होतो की त्या खूप मन लावून शिकवायच्या, पण त्यावेळी त्यांच्याकडे एक पट्टी असायची आणि त्या जरा जरी कोण बोलताना दिसलं की मारायच्या. त्यामुळे आम्ही दरवेळी ती पट्टी ही लपवण्याचा प्रयत्न करायचो. एकदा तर आम्ही ती पट्टी लपवून एका विद्यार्थ्याच्या बॅगमध्ये घातली आणि मग मॅडम ज्यावेळी शोधायला आल्या ही पट्टी कुठे आहे, तर आम्ही त्याला दाखवलं की ह्याने तुमची पट्टी चोरली आहे. त्याला ॲब्सोल्यूट काही माहीत नव्हतं, पण पट्टी त्याच्याच बॅगमध्ये मिळाली. असे बरेच किस्से शाळेबद्दल सांगता येतील. असंच एक महत्त्वाचं म्हणजे आम्हाला सागरकर मॅडम नावाच्या एक मॅडम 10वी मध्ये शिकवायला आल्या. 10वी क म्हणजे करता हुशार मुलांचा वर्ग, त्यामुळे खूप सिन्सिअर मुलं असतील अशा अपेक्षेने त्या आल्या आणि काहीतरी सांगायला लागल्या. त्या वर्गात कुजबूज चालू झाली आणि ती कधी त्यांना आवडली नाही किंवा त्यांना एक बॅड इम्प्रेशन पडलं, आणि त्यावेळी त्यांनी सगळ्या वर्गाला दिलेली शिक्षा मला अजूनही आठवते. ह्या मैदानावरनं आम्हाला अगदी गुडघ्यावर चालत साधारणपणे भवानी मंदिरापर्यंत, म्हणजे जवळपास एक 100 ते 200 फूट लांब
इथपर्यंत आम्हाला चालायला लावलं होतं, ती शिक्षा अजूनही स्मरणात आहे. पण त्यानंतर जे लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये त्या मॅडम रडल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यातनं थोडंसं पाणी आलं होतं आणि मग ती गोष्ट सगळ्यांनाच लागून राहिली आणि त्यानंतर असं मुलं सगळीच सुज्ञ होती आमच्या वर्गातली. त्यामुळे सगळ्यांनी असं ठरवलं की आता यापुढे या मॅडमच्या वर्गाला तरी आपण जास्त बोलायचं किंवा असं काही करायचं नाही. मुळात 10वी हा खूप हुशार मुलांचा वर्ग होता. सो माझ्या वर्गातली बरीचशी मुलं मोठमोठ्या पदावर आहेत. पण त्यावेळेस केलेल्या खोड्या अजूनही आठवतात. त्यावेळी प्रयोगशाळेमध्ये आमच्या लाकडाचा भुसा भरलेले काही पक्षी आणि प्राणी होते किंवा कापलेला बेडूक यांचं खूप आम्हाला त्यावेळी आकर्षण होतं आणि मला आठवतं की माझा एक मित्र आणि आम्ही दोघांनी मिळून त्यांच्या घरामध्ये एकदा उंदीर पकडून तो मुद्दाम फाडून बघितला होता. याचं कारण तो प्रयोगशाळेतला उंदीर जो होता तो आम्हाला फारसा बघायला मिळत नसे, त्यामुळे आम्ही त्याच्या घरी असा प्रयोग केला होता. मुद्दाम उंदीर तो पाण्यामध्ये बुडवून मारला आणि मग त्याचं शवविच्छेदन केलं होतं. अशा काही गमती जमती आहेत शाळेमधल्या. आजही आम्हाला बॅचलर्स ज्यावेळी आठवतात किंवा ज्यावेळी आठवतं अशा खूप साऱ्या गोष्टी आठवतो आम्ही की तळ्याभोवती अजूनही आम्ही भेटतो, दर गणपतीला भेटतो. शाळेत सावंतवाडी झालं की शाळेला कधी भेट देणं होत नाही असं काही होत नाही. दरवेळी आम्ही शाळेमध्ये येतो. जवळपास 115 वर्षे इतका प्रदीर्घ शैक्षणिक वारसा लाभलेल्या कळसुलकर हायस्कूलमधून कित्येक बॅचेस बाहेर पडल्या. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील त्या बॅच, त्यांचे पेहराव, त्यांच्या खोडी काढण्याच्या लकबी यात भिन्नता असली तरी कळसुलकर शाळेबद्दलची त्यांची आत्मीयता, त्यांचं प्रेम मात्र सारखंच आहे. ऐकलात ना, त्या खोड्या, ती मस्ती आणि ते दिवस आठवल्यानंतर या लोकांनाही आपल्या शाळेतील काही आठवणी अनुभवता आल्या. असेच काही क्षण आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त कोकण नाव. तर मंडळी, आता आपण आलोय माझी शाळा या कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे. तर आता आपण पाहूया कळसुलकरच्या पुढील काळातील उपक्रमांविषयी. चला तर मग. 1901 मध्ये लावलेलं कळसुलकर शाळेचं रोपटं आज वटवृक्षात रूपांतरित झालंय. इन द हार्ट ऑफ द सिटी असलेलं कळसुलकर हायस्कूल देश विदेशात विविध हुद्द्यावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांमुळे नावारूपाला आलं आहे. सुसज्ज प्रयोगशाळा, विस्तीर्ण क्रीडांगण असले तरी वाढती स्पर्धा, वाढत्या गरजा, वाढती पटसंख्या विचारात घेता शाळेला आर्थिक हातभार लावणाऱ्यांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. माननीय राजे तेंडुलकर, माणगावकरबाई यासारख्यांचं मार्गदर्शन या शाळेला सातत्याने लाभलेलं आहे आणि राज्यपाल बिडेश कुलकर्णी, कविवर्य आनंद सादले यासारखे नामांकित विद्यार्थी की जे देशस्तरावर प्रसिद्ध पावलेले आहेत असे विद्यार्थी या शाळेने दिलेले आहेत, याचा देखील मला अभिमान आहे. आम्ही या शाळेच्या गेल्या 8 वर्ष मी चेअरमन आहे. सातत्याने आमच्या शाळेचा उच्च दर्जाचा निकाल हे नेहमी आम्हाला प्रेरणादायी राहिलेलं आहे. कधी आमच्या शाळेचे विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी म्हणजे 10वीचा विद्यार्थीचं यश हे एक मैलाचा दगड मानला जातो. गेली 8 वर्ष सातत्याने प्रत्येक वर्षी 90% वरती किमान 20 विद्यार्थी आमच्या शाळेने दिलेले आहेत आणि हे मला वाटतं तालुक्यात असं यश इतर कुठल्याही शाळेने, मोठ्या शाळा जरी आमच्यापेक्षा आकाराने असल्या तरी ते मिळू शकलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. यंदा तर तन्या वाडकरसारख्या मुलीने 100% गुण मिळून संबंध महाराष्ट्रात आमच्या शाळेच्या पर्यायाने सावंतवाडीचा झेंडा फडकवलेला आहे. याचा देखील मला चेअरमन म्हणून आणि माझ्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने आम्ही जेव्हा एकत्र काम करतो तेव्हा सर्व शिक्षक की जे या विद्यार्थ्यांच्या घडणीसाठी कार्यरत आहेत त्यांचा सगळ्यांचा आणि त्या सर्व पालकांचा की ज्यांनी विश्वासाने या शाळेमध्ये मुलांना पाठवून यश हस्तगत करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलेलं आहे, त्यांचा देखील मला अभिमान वाटतो. यापुढे आम्ही शाळेचा मास्टर प्लॅन केलेला आहे, म्हणजे कुठलीही इमारत नवीन बांधताना त्या मास्टर प्लॅनच्या अनुषंगानेच जाईल अशा पद्धतीने आज ज्याची किंमत सुमारे 3 करोड रुपये होईल अशा पद्धतीचा मास्टर प्लॅन टप्प्याटप्प्याने आपल्याकडे आकारास येईल. आणि त्याच्यासाठी माजी विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की त्यांनी यथायोग्य मदत करावी, पूर्ण मदत करावी आणि शाळेचं आपलं योगदान शाळेच्यासाठी द्यावं अशी मी त्यांना मनपूर्वक विनंती करेन. तर सावंतवाडीमध्ये आम्ही शाळेमध्ये सेमी इंग्लिश सुरू केलेलं आहे. सेमी इंग्लिशचे रिझल्टसुद्धा आमचे 100% असतात. म्हणजे जर मराठी आणि सेमी इंग्लिश असा जर आपण रिझल्ट तुलनिकदृष्ट्या बघितलं तर सेमी इंग्लिशचा रिझल्ट हा कायम 100% लागलेला आहे आमच्या शाळेचा. आणि त्याप्रमाणे सेमी इंग्लिशच्या पुढे जाऊन आता जी गरज आहे लोकांची की लोकांना इंग्रजी माध्यमातून मुलांनी शिकावं अशी एक इच्छा आहे
त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत इंग्रजी माध्यमातील शाळा सुरू करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे थोडंसं काय होतं की इंग्रजी माध्यमाचा ओढा असल्यामुळे थोडीशी मराठीकडे येणाऱ्या मुलांची संख्या रोडावत चाललेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे पण लक्षात घेतलं तर माजी विद्यार्थ्यांनी पुढे येऊन सरळ हस्त्याने मदत करावी. आम्ही देखील या शाळेसाठी गेली जवळजवळ 12 वर्ष अनुदान नसताना शाळेला कमीत कमी एक 3 ते 3.5 लाख रुपये दरवर्षी खर्च करावा लागतो. तो करून अनुदान म्हणजे लोकांच्याकडनं देणग्या मिळून तो खर्च केलेला आहे. आणि गेल्या वर्षीपासून गेली 2 वर्ष अनुदान महाराष्ट्र सरकार देत आहे, ते सुद्धा तुटपुंज अनुदान मिळतं आहे. वेतन अनुदान मिळत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शाळा आणि आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठल्याही विद्यार्थ्यांकडून आम्ही अनाठायी किंवा अवाजवी कुठल्याही देणग्या घेतलेल्या नाहीत किंवा देणगी देण्याची सक्तीही केलेली नाही, ही स्पष्ट गोष्ट आहे. तर त्यासाठी माजी विद्यार्थ्यांना मी मनपूर्वक आवाहन करतो की त्यांनी आपल्या शाळेच्या भरभराटीसाठी पुढे येऊन आपल्या शाळेचं एक देणं म्हणून शाळेला मदत करावी आणि एक चांगली इमारत कसुलकर शाळेची आणि चांगल्या भौतिक सुविधा मला नमूद करावं असं वाटतं की पुरेशा भौतिक सुविधा देऊ शकलो नाही आम्ही, तरी देखील विद्यार्थ्यांनी अगदी सोन्यासारखं झळाळणारं यश सातत्याने मिळवलेलं आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्यांना या सुविधा पुरवण्यामध्ये आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी माझ्यासकट सगळ्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्याकडून जे काय होईल ते प्रयत्न करावेत, अशी मी त्यांना नम्र विनंती करतो या संधीचा फायदा घेऊन. धन्यवाद. या शाळेमध्ये येण्यापूर्वी या शाळेची जी परंपरा आहे ती मला कायम भारावून टाकायची आणि मला अभिमान वाटतो की या शाळेमध्ये मला शिकवण्याचा मान मिळालेला आहे. आणि मी विज्ञान शिकवते आणि माझ्याबरोबरची जी माझी सायन्सची टीम आहे ती सुद्धा तेवढी उत्साही आणि एनर्जेटिक आहे आणि मला त्यांच्यासोबत काम करताना खरोखर खूप अभिमान वाटतो. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आमच्या शाळेमध्ये विज्ञान मेळावा असतो, विज्ञान प्रदर्शन असतं, आम्ही विज्ञान दिन साजरा करतो आणि मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कायम एनर्जेटिक त्यांचं हे घेऊन आम्ही कायम उत्साही असतो. अगदी प्राथमिकपासून ते अगदी उच्च माध्यमिकपर्यंतचे सगळे जे शिक्षक आहेत ते आम्हाला या उपक्रमामध्ये या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी नेहमी मदत करत असतात. आमचे उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक सांगायची बाब अशी की हे दोघंही आम्हाला विज्ञान शाखेचेच मिळालेले असल्यामुळे आमची शाळा नेहमी कुठचाही उपक्रम असो, विज्ञान संदर्भातला असो किंवा इतर, हा नेहमी आमची शाळा अव्वल असते. आमच्या शाळेमधले बरेच असे विद्यार्थी ज्यांनी गोल्ड मेडल मिळवलेले आहे सायन्स ऑलिम्पियाड, त्यानंतर सायन्स ऑलिम्पियाड आणि इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात, MTS म्हणा, KTS, NTS, या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा इवन शिष्यवृत्ती सुद्धा आमच्या शाळेमधली जी मुलं असतात ती नेहमी चमकत असतात. आणि याचंच एक उदाहरण अगदी सांगायचं झालं तर रिसेंटली तनया रामचंद्र वाडकर ही जी विद्यार्थिनी आहे 100% गुण मिळवून अख्ख्या राज्यामध्ये फर्स्ट आलेली आहे. तर तिच्या या यशामध्ये आम्हा शिक्षकांचा तो देखील वाटा आहे असं ती सतत सांगत असते. पण आम्हालाही तिच्या या यशाबद्दल कौतुक आहे आणि आमची संपूर्ण जी शाळेची जी टीम आहे ती टीम त्यासाठी नेहमी प्राऊड फील करणार आहे. आणि या शाळेची SSC निकालाची परंपरा जी आहे ही पूर्वीपासूनच चांगली आहे. जवळजवळ या शाळेतून बोर्डाला दरवर्षी 15 ते 20 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी 90% जास्त गुण मिळवतात. यापूर्वी गोरक्षचंद देशपांडे, सिद्धी भाई या मुलांनीही 100% गुण प्राप्त केलेले आहेत. या शाळेतील अनेक विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या शाळेची एक गुणी विद्यार्थिनी मयुरी सुनील उकिडवे ही अमेरिकेमध्ये फूड रिसर्च सेंटरमध्ये PhD करत आहे. असे या शाळेतील विज्ञान या विषयामध्ये सुद्धा बऱ्याच विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन म्हणा किंवा विज्ञान मेळावा यामध्ये सतत भाग घेऊन अग्रक्रमामध्ये किंवा जास्त प्रकारचं त्यांनी यश संपादन करत आहेत आणि त्यामुळं विद्यार्थी सतत प्रगती पथावर येत आहेत. इयत्ता 4थीमध्ये मी या शाळेत आलो. या शाळेत आल्यापासून या सगळे शिक्षक माझ्या आवडीचे झाले. या शाळेतील सर्व शिक्षक मला खूप आवडतात. ते आम्हाला चांगल्या प्रकारे शिकवतात. घरी वाचन करण्यासाठी वाचन करायला सांगतात. घरचा अभ्यास देतात. या शाळेत
अनेक सहशालेय उपक्रम साजरे केले जातात. यामध्ये विज्ञान दिन, संस्कृत दिन, क्रीडा दिन इत्यादी उपक्रमांमध्ये आम्ही उत्साहाने सहभाग घेतो. आमची शाळा कळसुलकर इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये अभ्यासक्रमाबरोबरच अनेक उपक्रमही राबवले जातात. मी ज्या ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्या स्पर्धांमध्ये शिक्षकांनी मला भरपूर प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर माझे खूप कौतुकही केले. माझ्या शाळेतले सर्वच शिक्षक चांगले आहेत. सर्व चांगले शिकवतात आणि मला माझ्या शाळेचा अभिमान आहे. काही माजी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून नुकतेच एका हॉलचे नूतनीकरण करण्यात आले. तशाच पद्धतीने अनेकांचे मदतीचे हात त्या कामासाठीही पुढे यायला हवे. आजच्या घडीला शाळेच्या भौतिक विकासासाठी 2 कोटी रुपयांची गरज आहे. शाळेत शिकून गेलेल्या, शाळेबद्दल प्रेम असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी कळसुलकर हायस्कूलच्या नवनिर्मितीसाठी आर्थिक हातभार लावण्याची गरज आहे. 116 वर्षाची शैक्षणिक परंपरा असलेल्या कळसुलकर शाळेत मी साधारण 12 वर्ष शिकत आहे. बालवाडीपासून मी याच शाळेत शिकते. ही शाळा फक्त अभ्यास एके अभ्यास असं म्हणजे फक्त अभ्यासाला महत्त्व देत नाही, तर प्रत्येक कला, क्रीडा प्रत्येक क्षेत्रात ती अव्वल स्थान अजूनही आमच्या शाळेचं अव्वल स्थान आहे. मला 10वीच्या परीक्षेत जे 100% यश मिळालं यात माझ्या पूर्ण वाटा माझ्या शाळेच्या शिक्षकांचा, या शाळेचा क्रीडा शिक्षक, मला ज्या सर्व शिक्षकांनी शिकवलंय, तसेच माझे मुख्याध्यापक, या सगळ्यांचा वाटा आहे. प्रत्येक वेळोवेळी मला माझ्या शिक्षकांनी कुठेही काही अडचण आली, काही प्रश्न मला म्हणजे काहीतरी कठीण प्रश्न आला तर मला पूर्ण वेळ माझ्यासाठी त्यांनी दिला. मला त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. क्रीडा शिक्षकांनी मला जे स्पोर्ट्सचे 3% मिळाले त्यासाठी खूप कष्ट घेतले आणि त्यांच्याचमुळे मला आज हे यश मिळालेलं आहे. भवानी देवीचं मंदिर आमच्या शाळेत जे आहे त्याचा आशीर्वाद वेळोवेळी माझ्या पाठीशी कायम आहे आणि म्हणूनच मी हे यश आजपर्यंत संपादन करू शकले आहे. यापुढे जर कधी शाळेला माझी मदत लागेल तर मी प्रत्येक वेळी या शाळेत येऊन माझ्या परीने पूर्णतः मदत करेन आणि आमच्या शाळेने ही जी चालवलेली परंपरा आहे ती बाकीचे विद्यार्थी ही अशीच परंपरा पुढे नेत जातील अशी मला खात्री आहे. थँक्यू. तर ही होती राज्यात प्रथम आलेली विद्यार्थिनी तनया वाडकर. या शाळेनं अनेक गुणवत्ता देणारे विद्यार्थी या शाळेनं निर्माण केले. या शाळेत शिकलेले जे विद्यार्थी आहेत अंतर्देशात मध्येच नव्हे तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा अनेक पदावरती कार्यरत आहेत. त्यांनी अनेक पदं आज ग्रहण केलेली आहेत. भारतामध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या उच्च पदावर या शाळेचे विद्यार्थी कार्यरत आहेत आणि या शाळेची जी परंपरा आहे ही परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखण्याचा प्रयत्न हा केलेला आहे आणि त्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. तर मंडळी, ही शाळा आदर्श नागरिक तर घडवेलच, पण त्याचबरोबर सावंतवाडी शहराचे नाव संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाच्या नकाशावर नक्की झळकवेल. चला तर मग पुन्हा भेटू सिंधुदुर्गातील अशाच एका शाळेत. तोपर्यंत पाहत राहा फक्त कोकण नाव. नमस्कार. कधी कधी अजूनही माझ्या मनात भरते माझी शाळा
माझी शाळा, माझी शाळा, माझी शाळा.